नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय आलू मेथी रेसिपी। तर मेथीची भाजी खाऊन पण खूप कंटाळा येतो। जरा वेगळ्या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर 4 घास जास्त जातील। तर आज आपण मस्त अशी चमचमीत चटपटीत आलू मेथी बनवूया। तर त्यासाठी इथे मी फ्रेश मेथीची भाजी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। तर ती आता आपण बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता आपण पटकन भाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती। तेल घातलेलं आहे 3 ते 4 चमचे। जिरे घालूया 1 चमचा। आता जिरे आणि मिरची भाजली की लगेच आपण हिरवी मिरची घालूया। तर आता आपण ही फोडणी मस्त खमंग भाजून घेऊया आणि नंतर लगेचच आता आपण कांदा घालूया। तर कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा आता भाजून घेऊया। तर कांदा भाजत आलेला आहे। तर यामध्ये आता आपण घालूया बटाटा। तर बटाटा हा कच्चा आहे, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्या बारीक फोडी करून। तर आता आपण थोडा वेळ हा बटाटा परतून घेऊया कांद्यासोबत। आता लगेचच आपण यामध्ये घालूया टोमॅटो। तर टोमॅटो घातल्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊया। आता टोमॅटो, बटाटा आणि कांदा पटकन शिजण्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊया आणि वरती झाकण लावूया। तर मिठाच्या पाण्यामुळे बटाटा पटकन शिजला जातो। तर लगेचच मी झाकण काढलेलं आहे अर्धा मिनिटामध्ये। तर आपण आता ही भाजी मिक्स करून घेऊया बटाट्याची। तर बटाटा आपला शिजलेला आहे। तर जास्त मऊ शिजवायचं नाही, थोडासा क्रंची थोडा राहिला पाहिजे। तर लाल मिरची पावडर इथे मी घातलेली आहे 1 ते 1.5 चमचा। नंतर इथे आपण घालूया थोडासा गरम मसाला आणि नंतर इथे मी घालत आहे धना जिरा पावडर थोडीशी आणि थोडीशी हळद आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट। तर हे मसाले आता आपण परतून घेऊया। मसाले सर्व परतून झाल्यानंतर आपण इथे कसुरी मेथी घालणार आहोत। तर कसुरी मेथी अशी चुरून घालायची आहे। तर कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान उतरतो या भाजीमध्ये, मस्त असा सुगंधी दरवळतो या भाजीला, म्हणून इथे कसुरी मेथी घालायची आहे। जर तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता, कारण की आपण यामध्ये मेथी घालणार आहोत, मेथीचा फ्लेवर ही उतरणारच आहे। आता आपण बारीक चिरलेली मेथी घालूया। तर मेथी घातल्यानंतर आपण आता मिक्स करून घ्यायची आहे ही बटाट्याची भाजी आणि मेथीची भाजी। तर मस्त असा सुगंधी एकदम खमंग असा सुगंध दरवळत आहे या भाजीचा। आलू मेथी खूपच छान लागते आणि पौष्टिक पण आहे ही भाजी। तर आता ही मिक्स करून झालेली आहे। 1 मिनिट आपण आता वरती झाकण लावूया। तर 1 मिनिटानंतर बघूया आपली भाजी मस्त शिजलेली आहे। खूप काही वेळ लागत नाही, मेथीची भाजी पटकन शिजली जाते आणि बटाटा आपण आधी शिजवून घेतलेला होता। तर बिना पाण्याची ही भाजी शिजली जाते। जर तुम्हाला थोडीशी भाजी रस्सा करायची असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही रस्सा वाढवू शकता, पण त्यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचा कूट घालायचा, म्हणजे ती भाजी मस्त अशी सरभरीत होईल। तर अशा पद्धतीने ते मस्त आलू मेथीची सुक्की चटपटी ती भाजी झालेली आहे, मस्त अशी चमचमीत आणि पटकन होते। प्रत्येक वेळी आपण मेथीची भाजी खातो, ती कंटाळा येते खाण्यासाठी, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ही आलू मेथी बनवून बघा। तर आता आपण प्लेट सर्व करूया। तर ही गरमागरम आलू मेथीची भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते। तर इथे आपण प्लेट सर्व केलेली आहे। झटपट ही रेसिपी तयार झालेली आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये, खूप काही साहित्य लागत नाही, पटकन बनली जाते। तर आलू मेथीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।